हाय, गुड मॉर्निंग एव्हरीवन. गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही? आय होप सगळे मजेतच असन. तर आज एकदम आगळा वेगळा मुद्दा घेऊन आलेलो आहे. बघू आपण काय घडतं. आता आम्हाला निघायचंय नाशिकला आणि बेबीची काही यायची इच्छा नाही. चांगला टाइम पस्तीचा जवळपास 1:15-2 झालेला आहे. नानी पण बोलते राहा कुठं कर ट्रॅफिक कुठं राहते नानी चाकण ना मग ड्युटी जाऊ दे. आणि परवा जा. तुला काय म्हणणं आहे? सांग काय तुला म्हणतो ना, सांग काय म्हणणं ट्रॅफिक असली तरी कोणी ट्रॅफिक जास्ती असते. 20 मिनिटाच्या वर ट्रॅफिक नाही राहत. पण तरी पण जायचंच आहे नाशिकला. 12 वाजेच्या आत आपण पोहोचू. नाहीच पोहोचणार तुम्ही. झाले इथं 2 तास लागेल तुम्हाला. आता तिथनं पुढं 2 तास, इथून पुण्यात जायला किती 10 तास लागतील तुम्हाला घरी जास्त. नाही हो, जायचंच आहे तरी पण. तर नाशिकला जायचं म्हणून थंडी वाजते. इकडच्या पेक्षा जबरदस्त इकडे थंडी आहे. भाजी बघ ना मग. तर मित्रांनो, बरंच मोठ्या डिस्कशन नंतर एक आता फायनल डिसिजन झालेलं आहे. डिसिजन असे का आमचं नाशिकला जायचं झालं कॅन्सल. तर नानी बोलले आता नाही, तुम्हाला जाऊचं जास्त थंडी वाढेल आणि पुण्यापेक्षा जास्त नाशिकमध्ये जास्त थंडी. त्याच्यानंतर डिस्कशन पप्पांना फोन केला. पप्पांनी पण ते सजेस्ट केलं आम्हाला का आता मी उद्या सकाळी 10 वाजता घरचे निघा, तर म्हणजे जेणेकरून तुम्ही 5 वाजेपर्यंत पोहोचल. तर मग आता बघू वेगळा प्लॅन काय. आता नानी बोलते फिरायला जायचं. तर फिरायला जायचं कोणते फिरायला? स्वामीनारायण मध्ये स्वामीनारायण खूप सुंदर आहे. पुढे कोथरूड नाही ते आंबेगाव आंबेगाव किती किलोमीटर? असं 15-20 किलोमीटर. खूप सुंदर आहे म्हणजे मोठं नवीन झालेले. जुनं तिथे. बघू आता जायचं फिरायला. बघू. मी तर भाई असा विषय सांगतो, मी तर बस स्टॉपला गेलो होतो. मला पाठवत नव्हते. बस स्टॉपला गेलो, तिथून परत रिटर्न आलो. मग डिसिजन असं झालं. नानांनी न विचारता डायरेक्ट पप्पांना फोन लावला. हेड ऑफिसला फोन लावला. हेड ऑफिसला फोन लावला. तिथून ते डिसिजन आला तर त्याच्यापेक्षा जास्त थंडी नाशिकमध्ये आहे. जाता जाता तुम्हाला 12:30 किंवा 1 वाजू शकते. तिथून ते कुठलं ट्रॅफिक राहते चाकणमध्ये. म्हणजे नाशिकवरून येणारे पब्लिक जे पुण्यात येते ना, ते सगळ्यात जास्त त्यांची कंप्लेंट राहते ना. काय एवढा वेळ झाला, त्यांचं उत्तर एकच राहतं की चाकणमध्ये जास्त ट्रॅफिक होते. त्याच्यामुळे कॅन्सल झालेला विषय. पुढे सकाळी 10:30 वाजता निघू. बघू आता फिरायला जायचं. ते पण पुढं काय घडतं ते तुम्हाला दाखव. तर बऱ्याच वेळाच्या डिसिजन नंतर आमचं फायनल डिसिजन झालेलं आहे. आम्ही पूर्ण फॅमिली चाललो फिरायला स्वामीनारायण टेम्पल. फायनली सो आता आम्ही निघालोय ऑल फॅमिली. आज आता आम्ही निघालेलो आहे आणि किती आहे 3, 4, 5, 6 5 जणांची कॅपॅसिटी आहे. बट आमच्या सोबत 5 बाळ आहे ना, तर आम्ही 5.5 झालो. मग काय मित्रांनो, काढली आपली बाईक. मग निघालो आपल्या रस्त्याने. मग काय रस्त्यावर लागतं, घेतली पेट्रोल पंपवर गाडीची टाकी वगैरे लोड करून टाकली. मग निघालो आपल्या रस्त्याने. हा आहे पुण्यातला नजारा, 1 नंबर. गाडी चालवायला पण मजा येत होती, ड्रायव्हिंग करायला. आणि ही पूर्ण आहे नांदेड सिटी. ऑफकोर्स पुण्याच्या लोकांना तर माहीतच असेल. पुण्याची जी पण कंपनी आपल्याला ॲड आहे, सबस्क्राईब केलेलं आहे. मग काय लागलो हायवेला फायनल. इकडं पण ट्रॅफिक वगैरे जाम होती. भाऊ बोलला थोडा उतार आहे, गाडी करून हळू चालव. मग काय आलो नवले ब्रिजवर आलाच. मग काय इथं आता तुम्ही बघितलं असेल काही दिवसांपूर्वी एकदम मोठा अपघात झाला होता. एका मोठ्या कंटेनरला आग लागली होती. हाच तो ब्रिज आहे. कारण की हा रोड असा आहे का भाई गाडी डायरेक्ट आहे ना सुसाट सुटते इकडनं. आंबेगावच्या सिग्नलवर पोचलो आम्ही. मग काय थोडं ट्रॅफिकमध्ये आम्ही थोडं मागं पुढं होऊन गेलो होतो. बाईक वगैरे एक बाजूला लावून थोडं रिलॅक्स झालो. कारण की गाडी चालवून हात खूप दुखत होता. जवळपास पोचलो आम्ही. पार्किंग वगैरे केली. पार्किंगची जागा पण खूप मोठी आहे आणि पार्किंग पूर्ण फ्री पण आहे इकडं. कुठलाही चार्ज नाही. मोबाईलचा कॅमेरा ऑन केला, शूटिंग काढायला लागलो. व्ह्यू घेत होतो तिकडचा मस्त. आणि आजच्या दिवसाचं संडे असल्यामुळे तिकडे खूप जास्त गर्दी होती. जिथपर्यंत आमची नजर जाते तिथपर्यंत सारखी पब्लिक दिसते. आम्ही पोचलो. हा पण टाईम एवढा भारी वाटतं का जवळपास 6:30-7 झाले. आणि जसं सूर्य मावळत होतं ना, म्हणजे अर्धी रात्र आणि अर्धा दिवस
पण त्याच्या मंदिराचा व्ह्यू एवढा छान दिसत होता. हे बघा किती मस्त दिसतंय. म्हणजे गेल्यानंतर असं मन प्रसन्न झालं होतं एकदम, नाही का, छान वाटत होतं. तर आमच्या दोघांपैकी जास्त अंशुला जास्त खुशी होती असं कुठं बाहेर जायचं असलं. खूप एन्जॉय एक्सायटेड जास्त भरते त्याला, नाही का. म्हणजे लहान लेकराचं कसं असतं बाहेर जायचं असलं तर. आणि जवळपास 6:30-7 झालेले. पब्लिक जशी म्हणजे अर्धी दर्शनाला चालली, अर्धी बाहेर येत होती. नजारा भारी होता एकदम. तिकडं मंदिराजवळ गेलो तर तिकडं लिहिलेलं होतं की मध्ये फोटो काढण्यास सक्त मनाई आहे. पण दर्शन वगैरे घेऊन आम्ही खाली उतरलो आणि म्हणजे वरच्या बाजूने जे दर्शन घेतलं ना त्या रोडने आम्ही खाली आलो. लाईटिंग छान दिसते पण क्वालिटी. मधल्या बाजूला गेलो, थोडी छुपा रुस्तममध्ये व्हिडिओ शूटिंग काढले आपण. जेवढं आपले सबस्क्रायबरला दाखवण्यात येईल आपल्या यूट्यूबच्या माध्यमातून तेवढं संपूर्ण आहे मंदिराच्या आतला देखावा आहे. म्हणजे तुम्हाला कसं दिसलं ते म्हणजे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. पब्लिक जास्त आहे, भाविकांची गर्दी जास्त. एक हातामध्ये मोबाईल तशी शूट करतोय. इकडे मस्त फोटोशूट चालू आहे माझ्या बहीण भावांचा इंस्टाग्रामवर पोस्ट करायला. आणि संपूर्ण रात्र झाल्यानंतर इकडचा नजारा बघा. इकडं पण आम्ही बऱ्यापैकी दोन्ही जोडीने मस्त फोटो काढले, खूप भारी. अंशू व्हायचे पण. मग आता आम्हाला निघायचं होतं घरी, वेळ होत आला होता भरपूर. 8:30 झालते जवळपास. इकडलं आम्ही निघालो. या आहे सिंहगड रोडवरील संपूर्ण खाऊ गल्ली. भूक पण जाम लागली होती. मग 2 तावा पुलाव 3-4 धपाटे घेतले होते. अंशुबाई, सुचित्रा, सोनम, नानी. धपाटे हा खाण्याचा प्रकार आहे, म्हणजे एक अलग अलग फ्लेवर असतं. त्याच्यात लोणी धपाटे, मेथी धपाटे, असे वेगवेगळे धपाटे. हा प्रकार आहे ना, हा पूर्ण धपाटे. आम्ही घेतला होता लोणी धपाटे. काय खाते धपाटे मेथी धपाटे. आता आम्ही नाश्ता वगैरे करून निघालेलो आहे घरी. आमची पूर्ण तयारीमध्ये आता आलो होतो. म्हणजे आज थंडी पण होती, क्राऊड आहे. क्राऊडमध्ये एवढी थंडी नाही लागत. गाडीला सेल मारून निघालो. मग आता घराच्या दिशेने उशीर जास्त झाला, जवळपास 9:30 झाले होते. हे बघा आत्ताच आले थंडीमध्ये. आणि इकडे मस्त शेकोटी चालू होती. शेकोटीमध्ये मस्त सगळे शेकते. आता आम्ही पाव आणले, अंडे, दूध आणले. आता अंड्याची चटणी बनवायची, खायचं. आम्ही खाऊन आलो ना धपाटे आता हे खायचं. आता ही नाही खाणार पण बाकीचं खाणार. तर काय जस्ट आम्ही पोहोचलेलो आहे नुकताच. गाडी चालवताना हात एकदम आकडून गेले होते आम्ही. तर इकडे एक लहान पोर शेकत होते. मस्त शेकोटी वगैरे केली छान. तर आम्ही तिघं बहीण भावंड बसलो. धुराचा प्रभाव बी एवढा पॉवरफुल आहे ना, असं वाटतंय आपण ऐकलं. चला आपण आता जम्मू काश्मीरला. रील्स. तर जस्ट आम्ही पोहोचलो. नाना होते घरामध्ये मस्तपैकी. अंशू कुठे आहे? सो आता आम्ही घरी आलेलो आहे आणि हे लोक उद्या जाणार आहे. सो या ब्लॉगचा एंड मी करत आहे स्वतः, सोनम विजय साळवे. मी यांना बोलत होते थांब थांब, पण हे थांबत नाहीये. माझ्या भावाला तुमच्या शब्दाला मान देऊन आज थांबलेलोच आहे. हा, ते तर आहे. पण माझ्या भावाला ड्युटीला पण जायचंय ना, सो त्याच्यामुळे आता ते लोक उद्या जाणार आहेत. आणि आज आम्ही खूप एन्जॉय केला. आम्ही रील्स बनवले, आम्ही छान खाल्लं. आम्ही स्वामीनारायण टेम्पलला गेलो होतो. थोडीशी गमचक झाली आमची, बट इट्स फाईन. समटाइम्स इट्स ओके. सो तुला कसं वाटलं? खूप छान वाटलंय. हो. हा, तर त्याला तसं छान वाटलं, आम्हाला पण खूप छान वाटलं. आम्ही खूप एन्जॉय केला. तसंच तुम्हाला पण आमचा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुमच्या फ्रेंड्ससोबत आमचा व्हिडिओ शेअर करा आणि सपोर्ट करा खूप खूप. बाय. लॉट्स ऑफ लव्ह फ्रॉम पुणे. बाय.